तंत्रशास्त्रातील सर्वश्रेष्ठ माळा कोणती आणि कोणत्या माळेवर साधना केल्यास तत्काळ मंत्रसिद्धी प्राप्त होते, असा प्रश्न काही साधकांनी विचारला आहे. तर तंत्रशास्त्रामध्ये अनेक अशा दिव्य माळांबद्दल सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की रुद्राक्षमाळा किंवा चंदनमाळा किंवा अन्य एखादी माळा, तुळशी माळा ही सर्वश्रेष्ठ माळा आहे. परंतु तंत्रशास्त्राच्यानुसार ह्या सर्व माळांपेक्षा सुद्धा एक विशेष अशी माळा आहे, ज्या माळेवर जप केल्यास मंत्र लवकरात लवकर सिद्ध होतो, त्याचे विशेष परिणाम मिळतात. त्याचप्रमाणे ही माळा जर धारण केली तरीसुद्धा याचे अमोघ फळ आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. परंतु ही माळा तुम्हाला संपूर्णपणे माहिती पाहिजे. माळा सिद्ध कशी करावी, माळा कशी ओळखावी याचं ज्ञान पाहिजे. त्यानंतरच ही माळा कार्य करते. तर ह्या माळेचं नाव आहे पारदमाळा. तर पारदमाळा ही भगवान शिवांची अत्यंत प्रिय माळा असून पारदमाळेवर केलेला जप हा लवकरात लवकर सिद्ध होतो. पारदमाळेवरती केलेल्या जपाचा जो परिणाम आहे तो 100 पट फळ हे पारदमाळेच्या जपावर मिळते. परंतु ही सिद्ध करण्यास अत्यंत कठीण असून ह्या माळेचा वापर करताना अनेक नियमांचं पालन करावं लागतं. म्हणून ह्या माळेचा वापर करत असताना तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करावा, कसा करावा आणि याचे नियम काय हे समजून घेऊन जर ह्या माळेवर साधना केली तर तुमच्या साधनेमध्ये विशेष असे अनुभव येतात. तर असं म्हटलं जातं की पारदमाळा धारण केल्याने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अनेक असे शक्ती केंद्र आपोआप जागृत होतात, ज्याचा वापर तुम्ही जर साधनेच्या वेळेत केला तर तुम्हाला साधनेमध्ये उच्च अनुभूती येते. ह्या माळेचा वापर करत असताना भस्म धारण करून जर ही माळा घातली आणि त्यानंतर जर साधना केली तर त्याची अजून विशेष अशी अनुभूती येते, अशी अनेक साधकांचे अनुभव आहे. त्यामुळे ही साधना किंवा या माळेचा वापर करून केलेली साधना ही विशेष अशी परिणाम देणारी आहे. त्यामुळे पारदमाळेचा वापर जरूर साधकांनी करून पाहावा. परंतु पारदमाळा योग्य पाहिजे, पारद सिद्ध केलेला पाहिजे आणि त्या माळेचा योग्य तो विशेष पद्धतीने जी काही त्या माळेवरती संस्कार करण्याची पद्धत आहे ती साधकांना जर माहिती असेल तर पारदमाळेतून साधकांना अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतात आणि त्यांचा मंत्र लवकरात लवकर सिद्ध होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.